तो गेम ॲज अ गेम म्हणून खेळायचा आणि तो हा विचार करायचा की याच्यातून मी किती चांगली गोष्ट हुडकू शकते, किती चांगल्या गोष्ट हुडकू शकते, हे आपण शोधण्याचा प्रयत्न करायचा. आणि हे त्या मूवीमध्ये दाखवलेलं आहे. तर हे मूवीचं लिंक मी तुम्हाला पाठवते, उद्या पहा तुम्ही. वॉल्ट डिझनी यांनी कृतज्ञते जादू शक्ती पॉलिनामामध्ये दाखवली आहे आणि त्याआधी हजारो वर्षापूर्वी गौतम बुद्धांनीही याच जादू शक्तीचा वापर कसा करायचा हे आपल्याला सांगितलं आहे. आणि ते म्हणतात, चला उठा आणि कृतज्ञ राहा. आज आपण खूप शिकलो नसलो तरी थोडंफार तरी शिकलो, पण थोडंही शिकलो नसतो तर आपण आजारी तरी पडलो नाही, आणि आजारी पडलो नाही नसलो तरीही मेलो तरी नाही. म्हणून आपण सर्वजण कृतज्ञ राहू. म्हणजे आपण या जगामध्ये काहीतरी तरी शिकलो. नाही शिकलो तर आपण आजारी तरी पडलो नाही, आणि आजारी जर पडलो तर मेलो तरी नाही आहे ना. आपण या जगामध्ये जिवंत आहे, त्याबद्दल कृतज्ञ राहा. तर म्हणजे तुम्हाला त्या परिस्थितीमध्येही कृतज्ञता वाटली पाहिजे, हा विचार इथं करायचा आहे. मग ती कशीही निगेटिव्ह गोष्ट असू दे, त्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचा. चला, बुद्धांच्या या शब्दामधून तुम्ही प्रेरणा घ्या आणि आज तुमच्या आयुष्यातील तुम्हाला सर्वात आधी सोडवणं गरजेचं आहे अशा समस्येची किंवा नकारात्मक घटनेची निवड करा आणि कृतज्ञता वाटेल अशा 10 गोष्टींचा त्यातून शोध घ्या. सुरुवातीला ही कृती आचरणात आणणं एक आव्हान ठरू शकतं, याची मला जाणीव आहे, पण बुद्धांनी ते कसं करायचं याचाही मार्ग दाखवलेला आहे. या 10 गोष्टींची तुम्ही कृतज्ञता वहीमध्ये ते लिहा. म्हणजे आपल्याला त्या 10 गोष्टी आज लिहायच्या आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही बेकार असाल, तुम्हाला जॉब नसेल, तर त्याच्यासाठी तुम्ही 10 गोष्टी कशा विचार करू शकता. तर आपल्या आयुष्यामध्ये आपलं काम आणि आपले रिलेशनशिप, या 2 गोष्टींकडून आपल्याला जास्त नकारात्मकता येत असते. तर या 2 गोष्टीमध्ये तुम्ही कसं पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, तर ती एक परिस्थिती घ्यायची आहे नकारात्मक. तर काम असेल किंवा रिलेशनशिप असेल एखादं, तर लेखिकेने आधी इथं कामाबद्दल सांगितलं. तर ते काम तुमचं, आत्ता तुम्हाला काम नाही आहे, तर काम नाही आहे हे तुम्हाला इथं जर सांगितलं तुम्ही, तर त्याच्यातनं तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्ट काय घ्यायची हे कळणारच नाही. आणि आपल्याला काम नाही आहे याबद्दल कृतज्ञता व्यक्त कशी करायची, शक्य आहे का असं कृतज्ञता व्यक्त करणं? काम नाही आहे आपल्याला आणि कृतज्ञता व्यक्त करायची. तर काम नाही तर ठीक आहे, त्याला ॲक्सेप्ट करा. आणि जेव्हा तुम्ही ॲक्सेप्ट कराल तर ठीक आहे, नाही आहे ना काम, ठीक आहे ना, आत्ता मी दुसरं हे करू शकत आहे, हे करू शकत आहे, हे करू शकत, मला वेळ मिळत आहे, मी फॅमिलीला वेळ देऊ शकत आहे. म्हणजे जेव्हा आपण करोनामध्ये होतो तेव्हा आपल्याला बाहेर जाऊन काम करावं लागत नव्हतं. आपण घरी राहिलो तर आपल्याला आपल्या घरच्यांसाठी वेळ देता आला. ही गोष्ट आपण अनुभवलेली आहे. म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची. आपल्याला कोरोनाने सांगितलं, ठीक आहे तुम्ही बाहेर नाही जाऊ शकत आहे, घरात बसून हे करा, ते आपण केलं. म्हणजे आपल्याला कळायला लागलं आता की हे नाही आहे ना, तर त्या गोष्टीला ॲक्सेप्ट करायचं. आणि ठीक आहे, त्या गोष्टीतून काय चांगलं आपण शोधून काढलं. ठीक आहे, आता कोरोनाला आपण ॲक्सेप्ट केलं, ऑनलाईन सगळ्या गोष्टी आपण स्वीकारल्या, त्या करतोय आपण. मग त्या गोष्टी आता जेव्हा कळायला लागल्या, त्याचं बेनिफिट कळायला लागले, तर आपण म्हणतोच ना, कोरोनाने आपल्याला खूप चांगल्याही गोष्टी दिल्या. पण ते जेव्हा कोरोना आला होता तेव्हा काय म्हणतो आपण, फक्त निगेटिव्ह देत होतो त्याला. पण आता आपण काय म्हणतो की ठीक आहे, त्यातनं आपल्याला खूप साऱ्या चांगल्या गोष्टी मिळाल्या. तर हे होतं, आपला फक्त दृष्टिकोन चेंज झाला पाहिजे, बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलायचा आहे. आपोआप त्या गोष्टी आपल्याला पॉझिटिव्ह दिसायला लागतात. तर इथं लेखिकेने दिले, जर तुम्हाला काम नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने विचार करायचा आहे.
या काळात मला माझ्या कुटुंबियाबरोबर जास्त वेळ घालवता आला त्याबद्दल कृतज्ञ. 2. मला मोकळा वेळ मिळत असल्याने माझ्या आयुष्यात एक सुव्यवस्था निर्माण होण्यास मदत होत आहे त्याबद्दल कृतज्ञ. माझ्या आयुष्यात मी बराच काळ काम केलं त्याचा अनुभव माझ्या पाठीशी आहे त्याबद्दल कृतज्ञ. 4. आयुष्यात पहिल्यांदाच मी बेरोजगार झालो त्याबद्दल मी कृतज्ञ. 5. बाहेर खूप नोकऱ्या आहेत आणि दर दिवशी नवनवीन नोकऱ्या निर्माण होत आहेत त्याबद्दल कृतज्ञ. 6. नव्या कामांसाठी अर्ज कसे करायचे, मुलाखती कशा द्यायच्या हे मी आता माहीत करू शकतो त्याबद्दल मला वेळ आहे त्याबद्दल कृतज्ञ. माझी तब्येत मला साथ देत आहे आणि अजूनही मी काम करू शकतो त्याबद्दल कृतज्ञ. कुटुंबानं या काळात मला आधार दिला, प्रोत्साहन दिलं त्याबद्दल कृतज्ञ. 9. मला मिळालेल्या विश्रांतीबद्दल मी कृतज्ञ कारण मला याची खरंच गरज होती. 10. नोकरी गमावल्यामुळे तिचं माझ्या आयुष्यात किती महत्त्वाचं स्थान आहे हे मला कळलं. आत्तापर्यंत कामाचं हे महत्त्व मला कधीच जाणवलं नव्हतं त्याबद्दल कृतज्ञ. म्हणजे या पद्धतीने तुम्ही त्या एका निगेटिव्ह गोष्टीतून 10 पॉझिटिव्ह गोष्टी शोधायच्या आहेत. हे सुरुवातीला अवघड वाटू शकतं तुम्हाला, पण हळूहळू सवय लागली. पहिल्यांदा लगेच नाही आठवणार, पण 1-2-4 जरी आठवल्या तरी ठीक आहे. मग तुम्हाला आपोआप बाकीच्या आठवायला लागतील. बेरोजगार व्यक्तीने जर अशी कृतज्ञता व्यक्त केली तर त्याचा परिणाम त्याच्या इतर परिस्थितीही त्याच्याकडे आकर्षित होण्यात होईल आणि त्याच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये सुधारणाच घडून येईल आणि जादूमयरित्या बदलच घडून येईल. तर इथं दुसरंही एक उदाहरण घेतलेलं आहे ते रिलेशनशिपचं. एखादं वडिलांबरोबरचं मुलाचं रिलेशनशिप जर ठीक नसेल तर मुलांनी जर त्या एका निगेटिव्ह रिलेशनशिपबद्दल जर पॉझिटिव्ह विचार केला तर आपोआप ते बदलणार आहे. तर मुलाची भावना या पद्धतीने पाहिजे वडिलांबद्दलची. 1. माझ्या आयुष्यातील बाकीचे बहुतेक नातेसंबंध खरोखरच चांगले आहेत त्याबद्दल कृतज्ञ. म्हणजे एकच नातेसंबंध खराब झाला म्हणून सगळ्या नातेसंबंधाला दोष द्यायचा नाही. ठीक आहे, खराब आहे ना, ॲक्सेप्ट इट. ठीक आहे, मी ॲक्सेप्ट केलं, काहीतरी थोड्या दिवसासाठी हे झालेलं आहे, ठीक आहे, पण बाकीचे नातेसंबंध चांगले आहेत ना माझे, त्याबद्दल थँक्यू. 2. स्वतःला जे शिक्षण मिळालं नाही ते शिक्षण मला मिळावं यासाठी माझ्या वडिलांनी अतिशय कष्ट केले त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. 3. माझ्या